नमस्कार. सानी कलारंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतर एक माझी मैत्रीण भेटली आणि जवळपास एक 2-3 महिन्यांनी ती भेटली होती आणि तिच्यात इतका 2-3 महिन्यात एकदम फरक जाणवला मला. तर मी तिला म्हटलं, तुला थायरॉईडचा प्रॉब्लेम सुरू झाला का गं? तर ती थोडीशी आश्चर्यचकित झाली. म्हणाली, तुला गं कसं कळलं? मी म्हटलं, अगं मी तुला बाह्योपचार सांगते, तू ते करून बघ आणि ह्याचा तुझे औषधं तू चालू ठेव. असं काही नाही, तू औषधं नाही सोडायची जोपर्यंत तुझे तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा तू ज्यांचं कन्सल्टेशन चालू ठेवलं आहे ते चालूच ठेवायचे आहेत. मेडिसिन बंद करू नको. हे मी तुला बाह्योपचार सांगते. तर थायरॉईडच्या आजारामध्ये तुम्हाला मी मसाज एक थेरपी आहे, त्यांनी इतका फरक पडतो. तर आपल्या हातातलं आहे, करून बघायचं. कारण चेहरा सुरकुतलेला दिसतो किंवा केस विरळ होतात आणि अचानकच खूपच एकदम म्हणजे म्हातारपण जवळ आल्यासारखं होतं. म्हणजे अगदी 30शीतला माणूससुद्धा अगदी म्हणजे 50शीतला दिसू शकतो किंवा अगदी 50शीतली बाई 70पर्यंत दिसू शकते. इतका त्याच्यात म्हणजे लवकर लक्षात आलं नाही. तर वेळीच सावध व्हा. जर असे काही लक्षण दिसले की तुमच्या चेहऱ्यामध्ये एकदम सुरकुतलेलं दिसतं आहे का, पिगमेंटेशन अतिशय वाढतं आहे का, केस खूप गळत आहेत का, विरळ होत आहेत का, हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. थायरॉईडसाठी तुम्ही औषध घ्यायचंच आहे. मी अंडरलाईन सांगते, तुमच्या डॉक्टरांचा, जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण जे बाह्य उपचार आहे ते नक्की करा. त्यांनी तुम्हाला अपाय तर काहीच होणार नाही. तर तुमच्याकडे जर बदामाचं तेल असेल तर बदामाचं तेल घ्या, नाही तर खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेल तर मला वाटतं सगळ्यांकडे असतंच हातामध्ये. आणि हात असे छान सोळा बरं का. आणि मग हात आपले तळवे गरम होतात आणि ह्या गरम तळव्याने तुम्हाला मी आता इथे दाखवते मला तर हे असं झाल्यावर आपल्याला आता तुमची ही थायरॉईड इथे स्थित असते. तर तुम्हाला इथे असा मसाज करायचा आहे. पहा, असा दिसतोय हे पहा. इथे तुमचं इथे थायरॉईड, इथे अशी ही फुलपाखरासारखी ग्रंथी असते आणि त्याच्यावर तुम्ही हा हलक्या हाताने मसाज करा. खूप गळा दाबायचा बरं नाही, हलक्या हाताने तुम्ही मसाज करा. तुम्हाला हे जर असं शक्य नसेल तर असं पण करून बघा. जर काही जणांना हात आपले म्हणजे वयापासून असे हलवू शकत असेल, असं जर हलायचं शक्य नसेल तर तुम्ही असं करा. नंतर हे आपलं इथे जो खळगा दिसतो आहे, परत तुम्ही हातात थोडंसं तेल किंवा क्रीम जे काय तुमच्याकडे असेल, खोबरेल तेल असेल, खोबरेल तेल शक्यतो सगळ्यांकडे असतं. तर तुम्ही हा जो आपला खळगा दिसतोय, मुद्दामून मी इथे आहे, तर हे पहा, इथे तुम्ही असा मसाज करा. दिसतंय, मसाज करा. हे पहा, असा एक 15-20 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असा मसाज करायचा. आणि त्याच्यामुळे तुमचे जे थायरॉईडचे जे प्रॉब्लेम्स होतात की केस गळणं, चेहऱ्यावर असा निस्तेजपणा किंवा सुरकुतलेपणा, अकाली प्रौढत्व दिसणं, तर ते कमी होऊ शकतं. तसंच अजून एक तुम्हाला सांगते की इथे जेव्हा अशा सुरकुत्या पडतात बघा बऱ्याचशा थायरॉईडच्या पेशंटना, तर त्यांनी काय करा, मी हे बाजूलाच ठेवते म्हणजे तुम्हाला छान दिसेल आहे बघा. तुम्ही काय करा, मी हे बाजूला ठेवते. आता तुम्हाला अजून एक मसाज सांगते की तुमच्या हाताला तुम्ही तेल किंवा क्रीम असं लावून घ्या आणि इथून एका हाताने असं नाक इकडे धरा आणि इथून असा कळतंय, हे पहा, इथून असा, इथे असा आणि इथे या ग्रंथीपर्यंत असायचा. दुसऱ्या बाजूनेही हाताला तुम्ही तेल लावून घ्या म्हणजे हात छान सरकतो. इकडे असा आणि हा असा मसाज करा आणि हलक्या हाताने तुम्ही थोडंसं टॅपिंग करा इथे. हे टॅपिंग केल्याने सुद्धा तुमचं जे थायरॉईडमधनं जे सिक्रिशन, जे स्त्राव निर्मिती आहे ती अगदी व्यवस्थित रेग्युलर होईल. आणि ध्यान, मनामध्ये एक छानपैकी सकारात्मक भाव ठेवा की मला हे सगळं केल्याने बरं वाटत आहे अशी एक भावना ठेवा. परत एकदा रिव्हिजन करूया की हाताला तेल लावा, हे असं, हे पहा, साधारण एक 15 ते 20 वेळा करा बघा. रात्री झोपताना करा किंवा सकाळी आंघोळीच्या आधी करा म्हणजे तुम्हाला असं तेलकट जाणवणार नाही. नंतर इथे या खळग्याच्या मध्ये इथे बघा, तुमचा इथे आहे ना, इथे असा हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं 15 ते 20 वेळा करायचं. आणि नंतर हे पहा, हाताला क्रीम लावायचं, असा हात आणि इथे असा आणून इथे आणा, परत या बाजूने आणून
हलक्या 3 बोटांनी हे तुम्ही असं इथे मसाज करा आणि नंतर असं हलक्या हाताने टॅपिंग करा. बघा तुमच्या नक्कीच चेहऱ्यामधले जे तुमचे सुरकुतल्यासारखं जे आहे ते कमी होईल. केस गळतीचं प्रमाण कमी होईल. हे करून बघा आणि हे अगदी स्पेशली थायरॉईडसाठी मी सांगितलेलं आहे. बाकीच्यांनी केलं तरी चालणंच. म्हणजे तुम्ही जेव्हा पार्लरमध्ये जाता तर तेव्हासुद्धा तुम्हाला इथे मसाज करता, तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. तर तुम्ही घरीसुद्धा हे करू शकता, काही प्रश्न नाही आहे. फक्त हाताला काहीतरी लावून घ्या, क्रीम किंवा खोबरेल तेल लावून घ्या, म्हणजे हात छान असा फिरतो. हे पहा असं. हां, तर हे असे छोटे छोटे अगदी सहज करता येण्यासारखे मी तुम्हाला हा जो सांगितला तो कदाचित तुमच्या वयाप्रमाणे जमला नाही, तर अगदी सहज हात फिरेल असं करा. दिसतोय? बस अगदी तुम्ही करा आणि मला रिझल्ट सांगा. तुमची केस गळती कमी होईल किंवा जे इथे सुरकुत्या पडतात त्या कमी होतील. आहे इथे पण बघा काळं होतं किंवा अचानक एखादं चेहरा खूप असा डल दिसतो, निस्तेज म्हणतात ना, तसा चालू झाला तरीसुद्धा तुम्ही हे सगळे प्रयोग करून बघा. नक्की तुम्हाला फायदा होईल. अपाय काही होणार नाही. फक्त खूप असं गडबडीत कुठलीही गोष्ट करू नका. कुठली गोष्ट आपण जेव्हा चेहऱ्याच्या संबंधित करतो तेव्हा अगदी शांत चित्तानीच हे करायचं आहे. मला नक्की सांगा तुम्हाला काय वाटलं ते, आणि काही डाऊट्स असतील तर मला नक्की विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. मनापासून धन्यवाद.